हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15 पुरुषोत्तम योग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15 श्लोक क्रमांक 14. अहम वैश्वानरः भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः प्राणापानसमायुक्तः पचामि अन्नं चतुर्विधम. मी प्राणीमात्रांच्या देहात असणारा जठराग्नी आहे. प्राण आणि अपानयुक्त होऊन चारी प्रकारचे अन्न पचवतो. अहम वैश्वानरः भूत्वा प्राणिनां देहम आश्रितः. सर्व सजीव, मानव, पशु पक्षी, वनस्पती वगैरे अन्न पाणी ग्रहण करतात. खाल्लेले अन्न पाणी पचवून देहाचे संवर्धन आणि वाढ होते. यासाठी प्रत्येकाच्या देहात एक यंत्रणा आहे. अन्न जेथे पचवले जाते, अन्नातील आवश्यक आणि अनावश्यक गोष्टी निराळ्या करून सप्तरस जेथे तयार केले जातात, त्यांचे चलनवलन उत्सर्जन केले जाते, त्या अवयवाला जठर असे म्हणतात. जठरात अन्न पाण्याचे घुसळण होते आणि आपल्या शरीरातील ऊर्जेमुळे अन्न पाण्याचे पचन होते. ही अन्न पाणी पचवायची भट्टी असते. यामुळे याला जठराग्नी असे म्हणतात. जठरात अग्नी प्रदीप्त झाला की आपल्याला भूक लागते. खाल्ले की त्या जठराग्नीमुळे अन्नपचन होते. यालाच येथे वैश्वानर असे म्हटले आहे. भगवंत श्री म्हणतात की प्राणीमात्रांच्या देहातील वैश्वानर जठराग्नी ते स्वतः असून अन्न पाणी पचवण्याची क्रिया तेच करतात. याचा अर्थ भगवंत श्री देहात जाते फिरवून दळण किंवा पिठाची गिरणी चालवतात असे नव्हे. अन्नपचन क्रिया कशी होते ते पुढे सांगितले आहे. प्राणापान समायुक्तः. भगवंत श्री म्हणतात की प्राण अपान यांच्या संयुक्त प्रक्रियेने मीच जठरात अन्न पाणी पचवतो. आपण असं म्हणतो की माझे पंचप्राण कंठाशी आले आहेत. हे पंचप्राण म्हणजे प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान असे आहेत. याचप्रमाणे नाग, कूर्म, कुकर, देवदत्त आणि धनंजय असे 5 उपप्राणही आहेत. अशा प्रकारे एकूण 10 प्राण आहेत. प्राण. आपण बाहेरील हवा जेव्हा आत घेतो तेव्हा ती फुफ्फुसात जाते. या एकूण हवेमध्ये आपल्याला आवश्यक अशी हवा फक्त 21% असते. ही आवश्यक हवा हृदयात फुफ्फुसांमधून शोषून घेतली जाते. या शोषून घेतलेल्या उपयुक्त हवेला प्राण असे म्हणतात. यामुळेच आपण जिवंत राहतो. यामुळे मुख्यतः हृदयाचं कार्य व्यवस्थित होतं. हृदयाचे ठोके चालू राहतात. हृदय कार्यरत राहते. हे कार्य घडवत असताना प्राणांचं रूपांतर होते. अपान. प्राणाचं रूपांतर अपान म्हणून होते. अपान म्हणजे वर न जाणारा. अपान हृदयातून जठरात जातो. तेथे तो अन्नपचन करायला मदत करतो. या अन्नाचे 2 भाग होतात. पहिल्या अनावश्यक भागाचे मल आणि मूत्र यामध्ये रूपांतर होते. दुसऱ्या आवश्यक भागापासून शरीराला उपयुक्त असे रस, रक्त, मज्जा, मांस, मेद, अस्थी आणि शुक्र असे सप्तरस तयार होतात. हे कार्य करत असताना अपानाचं रूपांतर होतं. अपान मूत्र मल घेऊन शिन्न आणि गुद याकडे निघून जातो. तो अन्नपचनाचं महान कार्य करून शिवाय स्वच्छतेचं कार्य करतो. व्यान. अपानाचं रूपांतर व्यान म्हणून होतं. व्यान तयार झालेले अन्नरस व्यय करायला लागतो. तो हे अन्नरस शरीरामध्ये टाळूपासून टाचेपर्यंत पसरवतो. यामुळे शरीराचं पोषण होतं. हे कार्य करत असताना त्याचं रूपांतर होतं. समान. व्यानाचं रूपांतर समान म्हणून होतं. समान म्हणजे समप्रमाण. समान हे अन्नरस शरीरात आवश्यकतेनुसार त्या प्रमाणात वाटण्याचं कार्य करतो. जेथे कमी तेथे जास्त ठिकाणाहून आणून देतो.
शरीराला आवश्यक त्या प्रमाणात वाटप झाल्यावर जे जास्तीचे अन्नरस उरतात त्यासाठी समान लगेचच काही करू शकत नाही. हे अन्नरस शरीराच्या मध्यभागी जमा होतात. यामुळे माणूस जाड होतो. जेव्हा उपवास घडतो तेव्हा समान या साठ्यातून अन्नरस आवश्यक त्या ठिकाणी पोहोचवण्याचं कार्य करतो. अर्थात त्याला मर्यादा आहेत. हे असं कार्य करताना समानाचे रूपांतर होते. उदान. समानाचे रूपांतर उदान असे होते. उद म्हणजे वर जाणे, उदान म्हणजे वर जाणारा. अन्नरस जेव्हा टाचेपासून टाळूपर्यंत पोहोचवले जातात त्यावेळी तेथे शरीराला जीवनोपयोगी प्रक्रिया होतात. शुद्धतेची प्रक्रिया होते. त्यावेळी या प्रक्रियेमुळे त्यामधून अशुद्ध प्रदूषित वायू तयार होतो. असा हा त्याज्य अनावश्यक वायू शरीराच्या कानाकोपऱ्यामधून उदान गोळा करतो आणि तो निःश्वसनाबरोबर बाहेर घेऊन जातो. याच वेळी श्वास घेतल्यावर न वापरलेली अनावश्यक 79% उरलेली हवा उदान बाहेर घेऊन जातो. उदानाचे वैशिष्ट्य म्हणजे शरीर त्यागाचे वेळी आत्मा उदानाचे बरोबर बाहेर जातो. नाग. अन्नपचन होत असताना शरीरात वात तयार होतो. हा वात मुखावाटे बाहेर पडतो. याला आपण ढेकर असे म्हणतो किंवा असा वायू गुदद्वारावाटे बाहेर जातो. हे काम नाग हा वायू करतो. कूर्म. आपल्या पापण्या डोळे उघडझाप करत असतात. हे कार्य कूर्म हा वायू करतो. कुकर. आपल्या श्वसनात अडसर आला, नाकात नको तो वास गेला, सर्दी झाली किंवा अन्य काही कारणांनी आपल्याला शिंक येते, हे काम कुकर हा वायू करतो. देवदत्त. आपल्याला झोप आली, थकवा आला किंवा अन्य काही कारणाने आपल्याला जांभई येते, हे काम देवदत्त हा वायू करतो. धनंजय. हा वायू देह त्यागानंतरही देहात राहतो. यामुळेच देहपतनानंतरही देह फुगू शकतो. केस नखे वाढतात. मृतदेहाला घाण सुटते. मृतदेह कुजतो. देह नष्ट होताना हा वायू नष्ट होऊन पंचतत्वात विलीन होतो. जर देह नष्ट केला नाही तर धनंजय हा वायू नैसर्गिकपणे देह नष्ट करण्याचे काम करतो. अशा प्रकारे आपल्या श्वसनाचे कार्य 5 प्रकारात विभागले गेलेले आहे. या 5 प्राणवायूंच्यामुळे आणि 5 उपप्राणवायूंच्यामुळे प्राणतत्व शरीराच्या सर्व भागात टाळूपासून टाचेपर्यंत खेळवले जाते. यामुळे काय होते ते पुढे सांगितले आहे. पचामी अन्नम चतुर्विधम. भगवंत श्री म्हणतात की मीच 4 प्रकारचे अन्न पचवतो. भगवंत श्रीच अन्न निर्माण करतात. ते अन्न तेच सेवन करतात आणि ते अन्न तेच पचन करतात. अन्नाचे 4 विभाग सांगितले गेले आहेत. 1. भोज्य. चावून खाल्ले जाणारे अन्न. भाजी, पोळी, भाकरी, ब्रेड, भात, फळे इत्यादी. 2. पेय. पिऊन गिळून सेवन केले जाणारे अन्न. पाणी, दूध, सरबत, रस इत्यादी. 3. चोष्य. चोखून खाल्ले जाणारे अन्न. आंबा, ऊस इत्यादी. आणि 4. लेह्य. चाटून खाल्ले जाणारे अन्न. श्रीखंड, आईस्क्रीम इत्यादी. हरिओम.